नंदनवन पुलिस ने एमडी तस्करी का पर्दाफाश किया है। पुलिस को गुप्त सूचना के आधार पर जानकारी मिली कि वाटोड़ा पांदन रोड पर एमडी पाउडर बेचने के लिए एक युवक आया है। इसी सूचना के आधार पर पुलिस ने छापामार कार्रवाई कर आरोपी को पकड़ने की कोशिश की, पर आरोपी पुलिस को देख के भागने की कोशिश कर रहा था। पुलिस ने उसका पीछा कर आरोपी को दबोच लिया। तलाशी के दौरान आरोपी के पास से 4.21 ग्राम एमडी पाउडर बरामद हुआ। आरोपी सरफराज सलीम शेख उम्र 19 वर्ष बताया जा रहा है। पुलिस ने आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया है। आगे की जांच नंदनवन पुलिस कर रही है। दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळच्या वेळेला नंदनवन पोलीस स्टेशनचे तपास पथकचे अधिकारी PSI प्रवीण राऊत आणि त्यांच्यासोबत असलेला स्टाफ नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वाटोडा पांदन रोडवर एक इसम MD पावडर विकण्यासाठी आलेला आहे अशी त्यांना माहिती मिळाली। त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीची खातरजमा करून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता पोलिसांना पाहून तो इसम पळून जाऊ लागला। त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 4.21 ग्रॅम ची पांढऱ्या रंगाची MD पावडर मिळून आलेली आहे। 2 पंचांसमक्ष त्याचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सरफराज सलीम शेख, वय 19 वर्षे आहे। तो तात्पुरत्या स्वरूपात शेषनगर नंदनवन या ठिकाणी राहत होता आणि त्याचे मूळ पत्ता आहे विश्रांतवाडी पुणे येथे तो मूळचा नागरिक आहे आणि तो MD किंवा अंमली पदार्थ विकण्यासाठी तो नंदनवन भागात आलेला असल्याची माहिती मिळाली। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या अंमली पदार्थ विरोधी अभियानातील कार्यक्रमा अन्वये माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर, माननीय जॉइंट CP साहेब नागपूर शहर, माननीय अपर पोलीस आयुक्त साहेब दक्षिण प्रादेशिक विभाग, माननीय पोलीस आयुक्त साहेब परिमंडळ 4 नागपूर शहर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब सकरदरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केलेली आहे।